अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाकडून मातंग बांधवांना आर्थिक मदतीची मागणी. आदिवासी विकास महामंडळ नाशिकच्या धर्तीवर खावटी कर्जाप्रमाणे मदतीची अपेक्षा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संकटाने मातंग समाजाचा पारंपरिक व्यवसाय बँड वाजंत्रीवर गदा आली. त्यामुळे आर्थिक संकटास तोंड देत उपासमारीची वेळ समस्त मातंग समाजावर आली आहे. संपूर्ण राज्यातील मातंग समाजाची हीच गत आहे. मातंग समाज पूर्वी शिंदीच्या पानांपासून झाडू बनवण्यासह हिरव्या बांबूंपासून सूप, दवडी, टोपल्या आदी तयार करून गाव पातळीवर विक्री करून उदरनिर्वाह करीत. महिला बाळंतिणी मातेची सेवा करीत दाईची भूमिका पार पडत असे. हल्ली दाई ही प्रथा नामशेष झाली आहे. पत्रोड परिसरातील वाजंत्री वादक अहमदाबाद, रायपूर, बिलासपूर आदी ठिकाणच्या परराज्यात वाजवायला जायचे. कोरोनाच्या धाकाने आता हे सर्व बंद झालं. लग्न कार्यासह धार्मिक कार्यक्रमात बँड वाजवल्याने 4 पैसे गाठीला बांधले जात असे. हल्ली कोरोनामुळे लग्न समारंभ, देऊळही बंद असल्याने कोणीही वाद्य वाजंत्री सांगत नाही. पर्यायाने वाजंत्री वाजवण्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासन आदिवासी बांधवांना देत असलेल्या खावटी कर्जाच्या धर्तीवर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाकडून आर्थिक सहाय्य देण्याची मागणी निवेदनाद्वारे यशोमतीताई ठाकूर, जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख यांनी शासन दरबारी मांडावी अशी अपेक्षा योगेश दुबे, शरद कोसरे, नितीन दुर्बडे, गणेश खडसे, जयसिंग राऊत, केशव राऊत आदींनी केली आहे. आम्ही गणेश सुखदेवरावजी खडसे इथं आलेलो आहोत आणि जे आम्ही मागणी करायसाठी आलेलो आहोत. कायची मागणी? हे जे आमची अण्णाभाऊ साठे महामंडळ अंतर्गत आम्हाला शासनाकडून आम्हाला आर्थिक मदत देण्यात यावी अशी आमची सर्व मातंग बांधवांची विनंती आहे. का म्हणून द्यावी तुम्हाला मदत? त्याचं कारण सांगा. करोनामुळे उपासमारीची वेळ आलेली आमच्याकडे 6-7 महिन्यापासून जे बेरोजगारीचे आमच्यावर फार मोठे संकट आलेले आहेत. त्यामुळे आमच्याकडे दुसरा व्यवसाय नसल्याने आणि दुसरे कोणतेही काम नसल्याने आम्हाला ही आर्थिक मदत हवी आहे. मारुती पाटणकर सह नितीन दुर्बुडे, विदर्भ न्यूज ब्युरो, परतवाडा.